नमो सद्गुरु पूर्ण ब्रह्मा परेश। नमो सद्गुरु श्री पुरंदरायधीश। अखंड मंडलाकारं व्याप्तं ये चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री सीतानाथ समारंभा श्रीरामानंदारी मध्यमम् श्री साधु बाबा पर्यंत वंदे गुरु परंपरा। आज आपण भगवंताचे अत्यंत लाडके प्रिय भक्त नामदेव महाराजांच्या चरित्रावरती थोडस चिंतन आपण करणार आहोत. नामदेव रायाचा आयोनी म्हणजे संभव म्हणजे त्या ठिकाणी योनी मार्गाने त्या ठिकाणी नामदेव रायांचा जन्म झालेला नाही. हे फार मोठं श्रेष्ठत्व नामदेव रायांचं कलियुगामधलं आहे, लक्षात घ्या. आता एका श्रोते सज्जन क्षीरसागरी नारायण उद्धव शुकाशी पाचारून म्हणे अवतार घेणे मृत्यू लागे. भगवंतानी त्यावेळेला उद्धव आणि शुकांना त्या ठिकाणी बोलवलं आणि देवानीच आज्ञा केली की तुम्ही कलियुगामध्ये मनुष्य रूपाने त्या ठिकाणी जा. आणि कलियुग असं दुर्धर असणार जिथं सुखाचा विचारच नाही, जिथं मोक्षाचा विचारच नाही. आणि अशा वेळेला तुम्ही कलियुगामध्ये जाऊन बाकी हो एक सर्वसामान्य जीवाला सुद्धा ते ज्ञान व्हावं अशी काहीतरी क्रांती करावी आणि तो संदेश तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जा. पण हे सगळं सांगत असताना उद्धव आणि बाकी सगळ्यात महत्वाचं सगळेजण नीट ऐका, कारण ज्या भागवताचं चिंतन आपण करतो ना त्याचा काही भाग सगळ्यात महत्वाचे आहे की द्वापार युगामध्ये भगवंताच्या सतत बरोबर असणारा उद्धव असंख्य मोठं यादवांचं कुळ जरी होतं तरी सुद्धा त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा महावैष्णव हा उद्धव होता. ज्ञान उद्धवाला सांगितलेलं होतं आणि आता त्याच उद्धवाला ते ज्ञान त्या ठिकाणी म्हणून उद्धवाला त्या ठिकाणी पाचारण केलं. उद्धवाला सांगितलं की तुला जन्म घ्यावा लागेल. पण अशा वेळेला उद्धव देवाला विनंती करतो, सगळ्यात महत्वाचं ऐका की देवा मी योनी मार्ग जन्म घेणार नाही. आयोनी संभव ऋषिकेशी जन्म देई आम्हाशी. आयोनी संभव असा जन्म मला द्या, कारण ती पीडा ते दुःख मला नकोय. आणि अशा वेळेला भगवंतानी कबूल केलं की काय हरकत नाही उद्धवा, तू म्हणशील अशा पद्धतीने तुला त्या ठिकाणी मी पृथ्वीवरती निर्माण कर. उद्धवाची ही करुणा ऐकून देवाला सुद्धा त्या ठिकाणी दया आली आणि एका शिंपल्यामध्ये ऐका उद्धवाला अत्यंत लहान केले. अगदी नुकतंच जन्मलेलं बाळ जसं असतं ना तसं इतकं सुंदर लहान केलं आणि एका शिंपल्यामध्ये त्या ठिकाणी उद्धवाला बाळ रूपामध्ये ठेवलं. आणि काय झालं की इकडं आता पंढरपूरमध्ये काय घडलंय ते ऐका. पंढरपूरमध्ये दामा शेट्टी नावाचे वैष्णव भक्त असतात, भगवंताची आराधना करणारे असतात.
विठ्ठलाचे ते उपासक असतात. आणि दामाजी शिंपी वैष्णव जन परम भाविक पुण्यपात्र अत्यंत भाविक असतात दामशिटी. भक्ती ज्ञान वैराग्य पूर्ण त्याचे ठाई आसती. भक्ती ज्ञान वैराग्याने परिपूर्ण असणारे महावैष्णव दामाजी शेटी पंढरपूर मध्ये त्यांची पत्नी तेवढी सात्विक असणारी गोनाई यांचा बाकी त्या ठिकाणी संसार चाललेला असतो, परंतु संसारामध्ये विठ्ठलाची भक्ती गाडी असते. आणि बरेच दिवस भगवंताची निस्सीम भक्ती करणारं हे दाम्पत्य. पण काय झालं, पोटी संतान नव्हतं. आणि गोनाईच्या मनामध्ये एक दिवस बाकी तो विचार आला की आता खरं तर एवढे भक्त तुम्ही विठ्ठलाच्या आवडते, मग भगवंताकडनं एखादा आपल्याला पुत्र मागून घ्या. आपल्याला पुत्र संतती व्हायला पाहिजे. आणि ती पुत्र संतती व्हावी म्हणून गोनाईने हट्ट धरला की तुम्ही देवाला तो पुत्र मागा. पण इथं दामशिटी म्हटली की अरे तू काही आता वेळी झाली का, आपलं वय आता पूर्ण एवढं वयोवृद्ध आपण झालो आणि आता पुत्र मागण्यामध्ये काय उपयोग आहे. नीट ऐका, बाबांचा जन्म सुद्धा अशा स्थितीचा आहे. सावळारामांनी बाबांच्या वडिलांनी सोपान काकाची खूप सेवा केली. अनेक वेळा तुम्ही ते श्रवण केलेले. पण काय असतं बरं का, पुरुष असतो ना तो मागण्यासाठी थोडस मनामध्ये संकोच करत असतो, पण स्त्री आहे ना त्याच्यासाठी त्या संकोच धरत नाही. त्या पटकन त्या ठिकाणी मनात असणारी इच्छा प्रगट करतात. पुरुषाला करता येत नाही, कारण तो स्त्री आणि पुरुषामधला एक फरक हाच खरा आहे. लाईव्ह चालू आहे ना, की स्वबुद्धी हितायच परबुद्धी विनाशायच रेकॉर्डिंग साठी. आणि स्त्री बुद्धी पारांगत, म्हणजे स्त्री बुद्धी अशी की ती संकोच धरत नाही. म्हणून इथं सुद्धा राईबाईच्या मनामध्ये अनेक वेळा आलं. पण सावळाराम बाबांचे वडील म्हटले की नाही, ह्याच्यासाठी आपण भक्ती करत नाही. जर त्या परमेश्वराच्या मनामध्ये असेल तर त्या ठिकाणी, परंतु मागायचं काही नाही. पण दोघांच्या मनामधला विचार सोपन काकांनी ओळखला. तसं इथं सुद्धा गोनाई आणि दामाशिटी यांचं संभाषण चाललेलं आहे. अरे म्हटले आता आपण इतके वयोवृद्ध झालो, आता उतरवायला लागलो आपण, आणि देवाकडे आता पुत्र मागून काय, आणि ते काय योग्य आहे का देवाला आता पुत्र मागणं, आणि ते आपल्याला होणार आहे का. म्हणजे काही वेळेला एक लक्षात घ्या की सुंदर आहे. काही मला वाटतं या ठिकाणी उदाहरण दिलेली हे की समजा एखादा शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्यांनी पेरण्यासाठी सुंदर असं बी घरामध्ये ठेवलं, पण अगदी ऐन पेरणीच्या वेळेला त्याने त्या बी ठेवलेलं असं ते बघतो, पण त्याला सगळं किडीने खाल्लेलं असतं. मग मला सांगा, ते बी किडीने खाल्ल्याच्या नंतर भंगलेलं बी जर तुम्ही पेरलं तर पीक येईल का, नाही येणार. लक्षात घ्या. किंवा वर्षा ऋतू होऊन गेलाय, तो संपूर्ण म्हणजे पावसाळा निघून गेला आणि मग पाण्याची इच्छा जर केली तर ती योग्य आहे का, नाहीये. एवढंच नाही तर आंब्याच्या वृक्षाची फळं लागली, ऐका, आणि आंब्याचं सीझन त्या ठिकाणी निघून गेला आणि आंब्याचा संपूर्ण सीझन, ते आंबे सगळे निघून गेल्याच्या नंतर आंब्याची अपेक्षा करणं योग्य आहे का. आता वय झालं आणि अशा वेळेला मुलाची अपेक्षा करणं हे योग्य आहे का. दामशिटी हे गोनाईला समजून सांगत होते, ऐका. पण एक सांगतो साधकांना, एक याच्यामधनं एक जाता जाता उपदेश
की ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळेला होणं करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. वेळ गेल्यानंतर जर तुम्ही त्याचा विचार करत बसला तर त्याचं दुःख अपार आहे. त्याचं उदाहरण सांगतो ऐका, की सूर्य मावळायच्या अगोदर घरामध्ये दिवा लावावा. खूप विस्तार करत नाही, पण पूर्ण अंधार पडला आणि मग ते दिवा कुठं शोधायला गेले, दिवा पेटवण्यासाठी किंवा त्याला लागणारं इंधन, त्याच्यात मजा नाही. दिवस मावळण्या अगोदर दिवा लावणं हे योग्य आहे. पाणी वाहून जाण्या अगोदर त्याला अडवून त्या पाण्याचा योग्य वापर करणं हे योग्य आहे. पण पाणी वाहून गेल्याच्या नंतर धरण बांधायला किंवा तलाव बांधायला घेतला तर उपयोग नाही, लक्षात घ्या. तसंच पाय निकमी झाले आपले, संपूर्ण पाय आता चालवत नाही, गुडघे वगैरे सगळं एकदम हे झालं, काय करतो आणि मग नंतर तीर्थयात्रा करायचं जर झालं तर ते योग्य आहे का? सर्वरी सकळ आहे सिद्ध, सगळी इंद्रिय चांगली, पाय वगैरे चांगले, त्याच वेळेला तीर्थयात्रा. एवढंच नाही, आपल्या हातामध्ये जोपर्यंत धन आहे तोपर्यंतच दान धर्म, गेल्यावरती उपयोग नाही. एवढंच नाही तर नीट ऐका, दात पडण्या अगोदर ऊस खाण्याची मजा घ्या. हे असंच रेकॉर्डिंग होतं, नंतर मी थोडं ते एडिटिंग वगैरे करून हो, रात्री अपलोडला द्यायचं ठेवून मी नेहमी सांगतो स्क्रीनला नका त्याची मजा वेगळी. रस पिण्यामध्ये मजा नाही, पण दाताने कडाकड फोडून स्क्रीन त्या रसाचा स्वाद ज्या वेळेला आपण तोंडामध्ये त्या जिभीला आणि दातांना मिळतो ना, तो रस पिण्यामध्ये नाही, दात गेल्यानंतर नाही. ठीक आहे, सत्ता आहे तोपर्यंतच विकासाची कामं करा, सत्ता गेल्याच्या नंतर नाही. म्हणून बरेचसे आपल्यातले विद्यार्थी सगळं काही झाल्यानंतर जागे होते. कम्प्लीट स्क्रीन रेकॉर्डिंग होते, तुम्ही काय उपयोग नाही. ज्या त्या वेळेला गोष्ट करणं योग्य. आणि म्हणून इथं दामाशेट्टी गुन्हाईला म्हणतात की आता वय झालं, आता मुद्दा मागण्यामध्ये काय उपयोग आहे. मध्ये आपल्याला पावलोपावली इथं ही कथा जागृत करते, लक्षात घ्या. बऱ्याच साधकांच्या ठिकाणी ज्या त्या वेळेत मी याच्यातल्या सुद्धा आणि मग यशस्वी होतो. म्हणून ज्या त्या वेळेला जी ती गोष्ट करणं सगळ्यात योग्य. हा, कल करो सो आज करो, लक्षात घ्या. नियोजन असलं पाहिजे. आणि म्हणून ऐका, गोनाईंनी तरी सुद्धा हट्ट धरला की नाही, पण तुम्ही देवाला म्हणून तर बघा. आपल्याला तिथं सांभाळणं याच्यापेक्षा आपली ही भगवंताची जी काही भक्ती आहे ती पुढेही आपल्या कुळामध्ये चालू राहावी. म्हणून तरी आपण एखादं दाम्पत्य मागून घ्यावं देवाला. थोडस बरस संभाषण झालं आणि दामाशेट्टी म्हटली की ठीक आहे, आता तुझ्या मनामध्ये तो विचार आलाय तर देवाला तो प्रगट करून बघतो मी. आणि अशा वेळेला काय झाले पहा, की दामाशेट्टी गेलेत, पण दामाशेट्टींना बोलता आलं नाही. पुन्हा एकदा घरी आले, पण त्याच रात्री काय घडलं ऐका. जसं बाबांच्या आई वडिलांचं झालं ना, तसंच गोनाई आणि दामाशेट्टींचं झाले. महात्म्यांचं येणं किती सुंदर असतं ते पहा. आपलं येणंही चांगलं नाही आणि जाणंही चांगलं नाही. कमीत कमी येणं चांगलं नसेल तर जाणं तरी चांगलं हवंय, लक्षात घ्या. आणि स्वप्नामध्ये शेवटी देवानी दामाशेट्टींना सांगितलं की काळजी करू नका, सुंदर पुत्र तुम्हाला प्राप्त होणार आहे. पण चंद्रभागेमध्ये स्नानाला गेल्याच्या नंतर तिकडनं शिंपला येईल आणि त्या शिंपल्यामध्ये एक तेजस्वी बाळ, त्याचा तुम्ही स्वीकार करा. आणि असं झाल्याच्या नंतर दामाशेट्टींनी हे स्वप्न गोनाईंना सांगितलं.
गोनाईला दामा शेट्टींना स्वप्न पडलं याच्यामध्ये आणि बाबांच्या जन्माविषयी स्वप्नावस्था होणं याच्यात फरक आहे थोडासा. ऐका, एकाच वेळेला राईबाई आणि सावळाराम बाबांच्या आई वडिलांना एकाच वेळेला स्वप्न दोघांनाही पडलं. किती आनंद झाला असेल दोघांना, विचार करा. पुत्र जाऊ द्या, परंतु नुसतं सोपान काकांनी स्वप्नात येऊन आपल्या अंतःकरणामध्ये असणारी जी गोष्ट आहे ती जाणून त्या ठिकाणी स्वप्नामध्ये प्रकट करावी, हे किती महत्वाचं आहे. किती मोठी परंपरा आहे आपली. थोडस बारीक सूक्ष्म विचार करा. इतक्या छान परंपरेमध्ये आम्ही आहोत, पण दामा शेट्टींना स्वप्न पडलं. दामा शेट्टींनी गोनाईला सांगितलं की अरे, मला तर भगवंतानी स्वप्नामध्ये अगदी या गोष्टी सांगितल्या, सुंदर पुत्र तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. गोनाईला सुद्धा आनंद झाला. पण काय झालं ऐका, नामदेवराय सकाळी अगदी सकाळी चंद्रभागेवरती स्नानाला गेले आणि स्नानाला गेल्याच्या नंतर त्या पात्रामध्ये प्रवेश केला आणि भगवंताचं स्मरण केलं आणि तिकडनं बारीक आवाज यायला लागला. पाण्याच्या त्या जलाशयामध्ये त्या प्रवाहामध्ये आवाज यायला लागला. विठ्ठल विठ्ठल हा दोन्ही बारीक, अगदी लहान मुलांनी जसं म्हणावं तसा तो नाद नामदेवरायांच्या दामा शेट्टींच्या कानावर पडला आणि नंतर तो शिंपला जवळ आला आणि दामा शेट्टींनी तो शिंपला बाजूला काढला जलाशयातून आणि उघडून पाहिलं तर त्याच्यामध्ये इतकं तेजस्वी बाळ होतं, इतकं तेजस्वी बाळ होतं की त्याच्या चेहऱ्यावरती असणार ते तेज आणि नुकतंच जन्मलेलं पण इतकं दिव्य असं त्या ठिकाणी ते बाळ होतं. त्या शिंपल्यातनं ते बाळ घेतलं आणि दामा शेट्टी आता घरी आले. गोनाईला बाहेरूनच आवाज दिला. गोनाई धावत आली आणि गोनाईने जसं ते बाळ पाहिलं आणि आपल्या जवळ घेतलं, जसं हातामध्ये घेतलं. मंडळी ऐका, प्रवचन चाल रहा है. वृद्ध असणारी गोनाई, नीट ऐका. वृद्धपणी आला पाना, आश्चर्य वाटले दोघांनाही आश्चर्य वाटलं. ऐका, बालक नान्हुनी तया क्षणा, प्रेमी पाना पाजिला. आता माझा हा एक प्रश्न आहे जो नेहमी बऱ्याच वेळेला काही साधकांनी ऐकला असेल की आईच्या ठिकाणी दुधाची उत्पत्ती कशामुळे होते. इथं तर जिच्या पोटी जन्माला आलेलंच बाळ नाही, तिला पाना कसा काय फुटला. दिस ऑडिओ नॉट आवर. हा, हे ठीक आहे व्यावहारिक दृष्टीने. ज्ञानोबराय म्हणतात, तानियाची लागता झटे, तेने अधिकची पाना फुटे. ते वासरू ज्या वेळेला स्तनाला ढुसणी मारत त्या वेळेला तो पाना फुटतो, ते गाईला ठीक आहे. परंतु जिच्या पोटी जन्मच घेतला नाही ज्या बाळाने, त्या बाळाविषयी पाना कसा फुटेल. नीट ऐका सगळ्यांनी. पाहणा काय अन्न खाऊन किंवा हे होऊन असा पाहणा आईच्या ठिकाणी सुटत नसतो. दुधाची उत्पत्ती त्याने होत नाही. बाळाला पाहिल्यानंतर त्या बाळाकडं पाहून जगातलं सर्वश्रेष्ठ मातृवात्सल्य प्रेम ज्या वेळेला अंतःकरणात निर्माण होतं, त्यावेळेला रक्ताचं दूध बनण्याची प्रक्रिया शरीरामध्ये आईच्या होती. एक लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्या बाळासाठी पाना फुटणं, आपल्या पोटी जन्माला आलेल्या बाळाविषयी पाना फुटणं याच्यात विशेष नाही. पण ज्यांनी जन्म न घेतला तरी सुद्धा त्याच्याविषयी पाना, उदाहरणार्थ सद्गुरू. विचार करा, साधकाच्या ठिकाणी पाहिल्याच्या नंतर साधकाची अवस्थी उच्चतम स्थितीमध्ये, त्याला असणारी आस, त्याची असणारी तीव्रता, त्याची असणारी श्रद्धा, त्याचा असणारा विश्वास, आणि ज्या वेळेला साधकाची स्थिती अशी झाल्याच्या नंतर बाकी सद्गुरू कृपादृष्टीने ज्या वेळेला पाहतात
त्यावेळेला सद्गुरूंना पाना फुटतो तो ज्ञानाचा. एक लक्षात घ्या. आणि म्हणून परमार्थामध्ये सगळं उलट आहे. आम्ही जिच्या पोटी जन्माला आलेलं बाळ तिला पाना येणं साहजिकच आहे. गोनाईच्या पोटी या बाळाने जन्म घेतला नाही तरी सुद्धा पाना फुटला. ऐका, प्रसन्न करोनी पुरुषोत्तम पुत्र मागितला मेघ श्यामा, म्हणून नाम ठेविले नामा, अद्भुत प्रेम दयावरी. भगवंताला विनंती ही अंतःकरणामध्ये केली आणि देवाने त्या ठिकाणी तो पुत्र दिला. ऐका, थोडस पुढं आपण जातोय की त्याचं नाव ठेवलं नामा. दिवसामागून दिवस निघून गेले. नामदेवराया मोठे होत होते. 5 वर्षाचं वय झालं. नीट ऐका. आणि अशा वेळेला वडील काही कामानिमित्त बाहेर बाजारासाठी गेले. आणि बाहेर गेल्याच्या नंतर इतकं लहान वय 5 वर्षाचं, पण नियम होता दामाशेट्टीचा की भगवंताला नैवेद्य दाखवल्याशिवाय घरामध्ये कुणी अन्नप्राशन करत नव्हतं. प्रत्येक साधकांनी सुद्धा हेच केलं पाहिजे की जोपर्यंत आपण बाबांना नैवेद्य देत नाही किंवा आपल्या घरातल्या देवांना नैवेद्य दाखवत नाही तोपर्यंत अन्नप्राशन करू नये. चला, इथं बाकी दामाशेट्टींचा हा नियम होता की भगवंताला रावळामध्ये जाऊन नैवेद्य दाखवायचा, नंतर घरी येऊन नंतर मग अन्न सेवन करायचा. हा त्यांचा खूप सुंदर नियम होता. पण दामाशेट्टी बाहेर गावी गेले. मग गोनाईनी काय केलं, नामाला बोलवलं. नामदेवा इकडे, हे घेऊन जा आणि देवाला नैवेद्य देऊन ये. नामदेव लहान होता पण उद्धवाचा अवतार होता. रावळामध्ये प्रवेश केला. ताट वगैरे घेऊन गेलेले प्रसादाचे, त्याच्यामध्ये फुलं वगैरे सगळं पूजेचं साहित्य सुद्धा नेलेलं. इतक्या लहान वयामध्ये यथायोग्य त्या ठिकाणी पूजा केली. भगवंताच्या चरणावरती फुलं वगैरे वाहिली, धूप दीप त्या ठिकाणी लावली. आणि इतकं लहान वयामध्ये नामदेवराया ते ताट भगवंताच्या समोर ठेवतात आणि देवा जेवा, माझी विनंती आहे तुम्हाला जेवावं लागेल. पण मूर्ती आता कशी ते हे करणार. पाषाण मूर्ती जेवील कैसी, हा विकल्पना ही निज मनाशी, नामास्पुंदे उपसा भुक्षी, म्हणे ऋषिकेशी. देवा तुला जेवावं लागेल. आणि खरं सांगू का, मी आलो म्हणून तू रुसला का? दामाशेट्टी माझे वडील नाहीयेत म्हणून तू जेवणार नाही का? ते तर रोज तुला जेवायला घेऊन येतात, मग आज तू ते नाही म्हणून जेवणार नाही का? फार सुंदर संवाद येतो बरं का. पण झालं काय ऐका. नामदेव राया त्या ठिकाणी इतक्या लहान त्या बोबड्या बोलानी देवाला त्या ठिकाणी म्हणतात की देवा प्रसाद तुम्ही सेवन करा. पण काय झालं, निश्चय किती सुंदर होता. तू नैवेद्य जेविसी आता तरी मजवरी कोपील माता. तू जर समजा हे सेवन केलं नाही तर आई मला घरी गेल्याच्या नंतर मारल ना. काय आमचा जगन्नाथा नशिबी आता, म्हणून जगन्नाथा देवा आता का तू सेवन करत नाहीस? नामदेवरायांचा सुंदर श्रेष्ठ भाव पाहून देव प्रसन्न झाला. नामदेवांना त्या ठिकाणी जवळ घेतलं. ऐका, आणि इतक्या लहान वयामध्ये नामदेवराय इतकी विनंती करतात. त्या नामदेवरायाचं प्रेम पाहून त्या लहान वयामध्ये देव त्याला जवळ घेतात. नाम्याने नैवेद्य आणिला, तो प्रीतीने देव जेविला. आम्ही सुद्धा नैवेद्य दाखवायचा म्हणून दाखवायचा नको. अंतःकरणामध्ये भाव आला पाहिजे की बस आज थोडस हे बाबांना छान भाजी लागेल बर का. असं कुठेतरी अंतःकरणामध्ये कधीतरी यावं.
प्रत्येक क्रिया करत असताना प्रत्यक्षात ते आपल्या समोर आहेत असा भाव एकदा निर्माण झाला की सगळ्या गोष्टी सोप्या होतात, लक्षात घ्या. पण फक्त लौकिकत्वासाठी आम्ही रोज हा नियम पार पाडतो ते ठीक आहे, पण अंतःकरणामध्ये प्रेमाचा उदय हा होणार नाही. पण त्या ठिकाणी बाबा आहेत आणि मला त्यांना आज केलेली भाजी ही नक्की बाबांना जरा आवडेल असं एवढं जरी आलं ना तरी सुद्धा खूप हे होईल. पण ऐका, नामदेवरायांनी त्यावेळेला तो आग्रह केला देवाला, देवानी सुद्धा त्या ठिकाणी प्रगट झाले, नामदेवाला जवळ घेतलं, ते संपूर्ण प्रसाद तो सेवन त्या ठिकाणी केला. नामदेवराय आता देवाला प्रसाद देऊन घरी आले. गोनाईनी पाहिलं ताट रिकामं. नामा, प्रसाद कुठे याच्यातला? देवाला दिला. तू देवाला द्यायला सांगितलं, मी देवाला देऊन आलो. ऐका, म्हणले देवानी मग तो सेवन केला? नामदेवराय म्हटले की हो, देवानी तो सेवन केला. मी त्यांना खूप आग्रह केला, ते पहिल्यांदा जेवतच नव्हते, ते म्हणजे सेवन करत नव्हते. पण मी त्यांना सांगितलं की माझे वडील बाहेरगावी गेलेले आणि म्हणून मला आईने पाठवले. पहिल्यांदा जेवत नव्हते, पण मी जसं सांगितलं आई की जर तुम्ही जर सेवन नाही केलं ना तर मला घरी आई मारत, तसे ते प्रगट झाले. बघा नामदेवरायांचं इतक्या लहान वयाचं हे. असं म्हटल्याच्या नंतर गोनाई नामदेवाकडे एक सारखी पाहत राहिली की काय नामदेव खोटं बोलतोय का काय. मनामध्ये शंका निर्माण झाली. पण ऐका, दुसऱ्या दिवशी दामा शेट्टी घरी आले, बाहेरगावी काय कामानिमित्त गेलेले होते. आणि अशा वेळेला गोनाई म्हणते, ऐकलं का अहो, नामानी तुम्ही नव्हता म्हणून काल देवाला नैवेद्य देऊन आला, पण त्याचं म्हणणं आहे की तो देवानी सेवन केला. दामा शेट्टी विचार करायला लागले, असं कसं शक्य होईल? मी आजपर्यंत इतक्या वर्ष झालं मी रोज तो नियम चुकवत नाही, माझ्या हातनं तर कधी सेवन केलं नाही. नामा, इकडे देवानी तो प्रसाद सेवन केला? म्हणले हो, मी सांगितलं ते करत नव्हते, पण माझे वडील बाहेरगावी गेले ते हे बी निरोप मी त्यांना सांगितला, पण वडील बाहेर गेलेत म्हणून तुम्ही हे सेवन करा असंही मी त्यांना म्हटलं. मग काय केलं? म्हटले मग ते देवानी तो प्रसाद सेवन केला. असं झाल्याच्या नंतर ऐका, नामा म्हणे गरुड ध्वजा. बर का, आता काय झालं, दामा शेट्टी आणि नामदेवराया, छोटे नामदेव, दामा शेट्टी म्हटली की चल नामदेवा, देवाला प्रसाद द्यायचा आहे. म्हटले हो चला. आणि गेल्याच्या नंतर आता दामा शेट्टीने सुद्धा यथायोग्य पूजा वगैरे, धूप दीप सगळं, फुलं वगैरे चरणावरती वाहिली. हो, संकल्प सोडला आणि देवाच्या तिथं ताट ठेवलं. आणि मग नामदेवाला म्हटले की सांग आता देवाला हे सगळं सेवन करायला, खायला. नामदेवराय देवाला विनंती करायला लागले. ऐका, नामा म्हणे गरुड ध्वजा, जेती आता सत्वरी, तू जेव आता सत्वर लगेच. आणि असं म्हटल्याच्या नंतर ऐका, आता दामा शेट्टीच्या समोर देव प्रगट कसा होणार? ऐका, आणि मग देवानी बाकी आवाज दिला जो दामा शेट्टीला ऐकू गेला नाही. पण नामदेवांशी ते संभाषण करत होते देव की अरे नामदेवा, दामा शेट्टी त्यांच्या समोर मला प्रगट होता येणार नाही. नामदेव म्हटला मग हे कपट आहे देवा, तुझ्या अंतःकरणामध्ये कपट आहे. माझ्याविषयी एक भाव, माझ्या वडिलांच्या विषयी एक, हे चुकीच आहे. ऐकोनी नाम याचे वचन, हसू लागला जगत जीवन, दामा शेट्टीची भेट देऊन केले भोजन ते दवा. देवाला शेवटी नामदेवरायांचं ऐकावं लागलं आणि दामा शेट्टींच्या समोर देव प्रगट झाले आणि ते
प्रसाद सेवन केला. ऐका, बाबांचे वडील होते ना, बाबांचा नंतर लहान वयामध्येच बाबांची ती स्थिती पाहून बाबांचे वडील सुद्धा थक्क झाले होते. त्यांनी आयुष्यभर परमार्थ केला होता, पण एवढ्या प्रचिती त्यांना कधी आल्या नव्हत्या. परंतु इतक्या लहान वयामध्ये बाबांची अवस्था पाहून ते सुद्धा कधी कधी थक्क होत होते. नामदेवाचा हा अधिकार पाहून दामा शेट्टी सुद्धा थक्क झाली. आणि इतक्या लहान वयामध्ये वैराग्य ज्या वेळेला निर्माण होतं, त्यावेळेला त्या वडिलांना किती आनंद असेल, बाबांच्या वडिलांना किती आनंद झाला असेल. आणि मंडळी ऐका, दामा शेट्टी म्हणू लागले की नामा तुझ्यामुळे बाकी देवाचं दर्शन झालं. देवापुढे लोटांगण घातले आणि नामदेवांचं बोट धरून आता दामा शेट्टी आता घरी निघाले. एवढं प्रेम हृदयामध्ये आलं की इतक्या लहान वयामध्ये माझ्या मुलामुळे देवानी आयुष्यभर मी एवढं भजन केलं, नित्य नियम केले, कधी नामस्मरण चुकलं नाही, कधी भजन चुकलं नाही, कधी प्रसाद सुद्धा चुकला नाही, पण मला कधी दर्शन दिलं नाही. परंतु माझ्या मुलामुळं आज भगवंताचं दर्शन झालं. फार प्रेम दाटून आलं दामा शेट्टींच्या हृदयामध्ये. गोनाईला हे सगळं सांगितलं. गोनाई, आपलं भाग्य उजडलं, आपल्या पोटी असा दिव्य मुलगा निर्माण झाला. अरे देवानी सुद्धा त्याच्यामुळे मला दर्शन द्यावं. गोनाईच्या सुद्धा डोळ्यात अश्रू निर्माण झाले. गोनाई बाकी त्या वेळेला एकमेकाला दोघंही समजून सांगतात. दामा शेट्टीचं पण हृदय भरून आलेलं. काय झालं? इतक्या लहान वयामध्ये देवाने केवळ आपल्या नामामुळं मला दर्शन, माझ्या समोर प्रसाद सेवन केला गोनाई. पण आपण नामाला त्या ठिकाणी खोटं ठरवत होतो, पण तसं अजिबात नाही. आपला नामा हा दिव्य असा आहे. लवकर आण म्हणत गोनाई त्यावेळेला त्यांना वाटतं म्हणते हेच की व्हॅलेवाले उभारले. अयोनी संभव आहे ना, तो आपल्याला अयोनी संभव हा मुलगा मिळाला. देवानी स्वप्नात येऊन सांगितलं. आणि सावळाराम आणि राईबाईंना सुद्धा कळालं होतं की आपल्याला स्वप्न अवस्थेमधनं मुलगा झालेला आहे, तो साधा नाहीये. लक्षात आलं का? आणि त्यामुळं बाबांकडे हे विशेष लक्ष आई वडिलांचं होतं. पण एक सांगू का, काही वेळेला, बऱ्याच वेळेला अशी जी काही मुलं असतात ना, ती थोडीशी लौकिकत्वापासून म्हणा, भौतिक सुखापासून अशी उदासच असतात. त्यांना कशामध्ये ही रस अजिबात वाटत नाही. हो, आणि साधकाची दशा असावी उदास, उपाधी नसावी अंतर्बाई. वायफळ बडबड चाललेली असेल तिथं साधकाला एक क्षण सुद्धा थांबूशी वाटलं नाही पाहिजे. मला बऱ्याच वेळेला बिवडीमध्ये गेलं ना की हिरामन समोर असलं ना की मला आपोआप सुस्त त्याला काहीतरी सांगायला. कारण त्याची अवस्था अशी आहे की त्याची पापणी हिलवत नाही आणि तो माझ्या चेहऱ्याकडे बघत असतो की आता काहीतरी महाराज सांगतील. आणि साधकाचं खरं लक्षण हे. पण बऱ्याच वेळेला इतर मुलांना मी सांगायला गेलो ना की त्यांचा फोन येतो, हॅलो, जातात बाहेर. मोकळं झालं पाकिटाचं. कुणी रोज येणारी व्यक्ती काय सांगायला महत्वाचं गेलो की लगेच ती त्यांच्याकडे बघणार. याचा अर्थ काय सांगतो तुम्हाला, की जोपर्यंत श्रवण करण्याचं संधान लागत नाही ना, तोपर्यंत काही कळणार नाही. अशा हजार कथा तुम्ही ऐकल्या तरी सुद्धा परिवर्तन काय होणार नाही. एका एका वाक्याने आपल्या हृदयावरती परिणाम करावा, मनावर परिणाम व्हावा, चित्तावर परिणाम व्हावा, एका एका वाक्याने. आणि म्हणून लक्षात घ्या की ज्या वेळेला आपण ते श्रवण करतो, जैसे मेघमुखीचे उदक वरच्या वरी झेली चातक, देवी श्रीकृष्ण वचना लागी देख उद्धवे मूक पसरली. एकाग्रता बांधली पाहिजे. बस, आता मला काय बाकीचं ऐकायचं नाही, मला बाकीचं पाहायचं नाही.
पण मला काहीतरी श्रवण करायला मिळेल. मी तर खरं या सत्संगाला विरोध करत होतो, कारण ऑनलाईन वगैरे म्हटलं नको. ज्याला जरूर असेल तो वेळ काढल आणि तो येईल. पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा हा आग्रह झाला, तर त्याच्यामध्ये किती रोज नियमाने ऐकतात मला माहित नाही. पण चला पुढं. नामदेव रायांचा आता पुढं विवाह होतो. ऐका, सुंदर अशी सुलक्षणी अशी मुलगी ते दामा शेट्टींना मिळते आणि तिच्या बरोबर विवाह करायचं ठरवलं जातं. जिचं नाव आहे राजाई. लक्षात घ्या, एकदम सात्विक. आणि दैव सुयोगाने काल परत्वे नामदेव रायांचा संसार राजाई बरोबर सुरू झाला. आणि संसार सुरू झाल्याच्या नंतर त्यांनाही एक दाम्पत्य झालं. ऐका, ज्याचं नाव प्रत्यक्षात देवानी नारायण ठेवलं. नामी रूपी जडले चित्त. आता नामदेव रायांची अवस्था काय झाली बरं का? एका बाजूला संसाराला सुरुवात झाली, परंतु संसारामध्ये रस वाटना. एक दाम्पत्य झालं. बाबांना सुद्धा एकच दाम्पत्य झालं, नावाला संसार, पण संसारात पुन्हा बाबा रमले नाही. काय बाबांचा संसार झाला? एक मुलगी झाली, पत्नी ही लवकर गेली आणि नंतर एकदम फक्कड वैराग्य. एकच मुलगी. नावाला संसार केला या लोकांनी, पण तसं पाहायला गेलं तर तेच खरे ब्रह्मचारी. नामदेवरावांचं लक्ष आता संसारामध्ये लागेल. रोज उठावं, रावळामध्ये जावं, तिथंच तासन तास भजन करण्यामध्ये त्यांना आनंद यायचा. घरामध्ये लक्षच नाही. आणि संसार म्हटल्यानंतर संसारामध्ये काय लागत नाही हो? बऱ्याचशा गोष्टी संसारामध्ये लागत असतात, परंतु नामदेव रायांचं लक्ष लागलं नाही. नामिरूपी जडले चित्त देहावरी नसती क्षण मात्र. देहावर नसायचीच त्या भजनामध्ये बी, देही अवस्थेमध्ये एकदम त्या चिपळ्या. आणि त्या रावळामध्ये भगवंताला पाहून, ते रूप पाहून त्या ठिकाणी तासन तास त्याचं गुणन वर्णन गावं. हृदय धरिला पंढरीनाथ त्याने हात पुरविला. त्या भगवंताच्या समोरच नाचावं, त्याच कीर्तन करावं. नामदेव रायांचा संसार असा कसा त्या ठिकाणी सुरू झाला, परंतु नामदेव रायांचं लक्ष नाही. असं म्हटल्यानंतर आई गोनाई नामदेव रायांना सारखी बोलू लागली, तुझं लक्षच नाही, दिवसभर मंदिरामध्ये जातो, वेड्यासारखा तिथंच भजन करत बसतो. हा ठीक आहे, गेलं पाहिजे. तुझे वडील पण परमार्थ करतात ना, पण ते किती वेळ? तिथं काही भजन वगैरे सगळं पूजन झालं की पुन्हा घरी घरची कामं करतात. नामदेवांना बाकी आई आता वारंवार बोलू लागली. पण नामदेव रायांना ती आई बोलायला लागली की फार दुःख व्हायचं. एक दिवस आईला सुद्धा चिंता होती की याचा संसार होणार कसा. पण गोनाई ही बोलायचीच की बाळा असं नाहीये. आणि असं बोललं. एक दिवस नामदेव राया मंदिरामध्ये गेले आणि देवाला सांगितलं की देवा, खरं सांगू, कशाला मला त्या संसारामध्ये लोटलं काय माहिती. मला नको वाटतो तो संसार. मला तुझ्या भजनामध्ये इतकी आवड आणि इतकं बरं वाटतं की तुझं भजन करत राहावं, त्याच्यामध्येच मला सुख प्राप्ती होती. परंतु आई बोलली की फार माझं अंतःकरण दुखवतं. आणि ती शेवटी माया. आणि मग असं झाल्याच्या नंतर नामदेवांना देव बोलू लागले की नामदेवा, तू काळजी करू नकोस, सरळ सरळच आहे ना ते फोन. तू माझं भजन करतो ना, तुझ्यावरती कसला प्रसंग येऊ देणार नाही. नामदेव रायांनी आपलं दुःख सांगितलं की देवा, मला उगीच या संसारामध्ये लोटलं, मला अजिबात आवडत नाही. तुझ्या गुणानुवादी याच्यामध्ये मला खूप बरं वाटतं आणि त्याच्यामध्येच मला सुख वाटतं. आणि नामदेव रायांचे डोळे पुसले आणि देवानी घट्ट मिठी मारली. नामदेवा, तू काळजी करू नकोस, माझ्या बरोबर राहा.
तू काळजी करू नकोस, सगळे तुझी कामं सुरळीत त्या ठिकाणी होतील. ऐका, म्हणून साधकांना सुद्धा सांगतो की तुम्ही फक्त बाबांच्या तिथं श्रद्धा ठेवा, तुमची सगळी कामं होतील, सगळी कामं होतील. काय झालेले, नामदेवरायांच्या घरामध्ये काही नव्हतं, अन्न खायला नव्हतं, पण सणासुदीचे दिवस आलेले होते. आई चिंता करत होती, बायको राजाई सुद्धा म्हटली की असं जर झालं तर कसं व्हायचं, घरामध्ये काही नाही. मंडळी ऐका, नामदेवराया देवाच्या रावळामध्ये, आणि देवाने काय केलं की एका वाण्याचं रूप घेतलं आणि नामदेवरायांच्या घरी गेले. राजाई होतीच, आणि राजाईने विचारलं, कोण तुम्ही? म्हणले, मी नामदेवाचा मित्र आहे, माझं नाव केशव वाणी, आणि मला त्यांनी सांगितलं की घरी जाऊन हे सगळं सामान वगैरे आणि काही पैसे द्यायला सांगितले. सुवर्ण मुद्रांची अख्खी मुठ्ठी तो थैला भरून देव नामदेवरायांच्या घरी गेले. गोनाई बाकी बाहेर धान्य कुठं मिळेल काय कसं तरी आणायला, घरामध्ये आता केलं तर पाहिजेच, तिला काही ठाऊक नव्हतं. इकडं बाकी राजाई म्हणते की त्यांचे मित्र आहात, थांबा मी जेवण करते. नाही नाही म्हटले, देवानी रूप कोणाचं घेतलंय? केशव वाण्याचं रूप घेतलंय, आणि देव म्हणतायत नाही नाही मी नामदेवाशिवाय जेवत नाही, माझा मित्र जर असेल तर मी जेवल, माझा मित्र जर घरी नाही तर मी जेवणार नाही. नामदेवरायांची पत्नी राजाई आग्रह करते, परंतु देव काही जेवत नाही. वाण्याचं रूप घेऊन आलेला देव ते सगळं सुवर्ण मुद्रेचं मोठं ते थैला ठेवून देव निघून गेला. मंडळी ऐका, अशा वेळेला राजाईनी सुवर्ण मुद्रा मिळालेल्या होत्या, ठिकं भरून मुद्रा होत्या, बाजारामध्ये गेली, सगळं साहित्य घेऊन आली, सगळ्या वस्तू घेऊन आली. ऐका, परंतु अशा वेळेला काय झाले की गोनाई माता धान्य आणायला म्हणून बाहेर गेलेल्या होत्या, त्या आल्या आणि पाहतात तो राजाईचा सगळा स्वयंपाक वगैरे होऊन, सगळ्या घरात वस्तू जिकडं तिकडं, धान्याची ठिकीच्या ठिकी. आणि राजाईला गोनाई विचारते, सासू सुनाला विचारते की हे कुणी आणलं एवढं? पण गोनाई हा विचार करत बसलेली होती की माझे मालक रावळामध्ये जातात, भगवंताचं त्या ठिकाणी लाज वाटली आणि देवानीच या ठिकाणी पाठवलं. तिच्या अंतःकरणामध्ये हा भाव निर्माण झाला. मंडळी ऐका, गोनाई विचार करायला लागली, आई विचार करायला लागली, कोण मित्र आहे त्याचा असा. इकडं बाकी गोनाई सुद्धा विचार करायला लागली. गोनाईला सुद्धा असं वाटलं की माझा मुलगा देवाच्या दिवसभर चिंतनामध्ये राहतो, पण काहीतरी निमित्त करून त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी धान्य वगैरे सगळं पैसा वगैरे पुरवला. आईला थोडस मुलाच्या बाबतीत अभिमान होता, कारण दिवसभर त्याचं भजन पूजन करतोय. सूर्यानी तयासी किरणे भिन्न न होती वेगळेपणे, तैसा तुझा माझा प्राण एकत्र जाण नामया. देव इकडं नामदेवरायांना म्हटले की नामदेवा, तुझा आणि माझा प्राण एकच आहे, तू आणि मी वेगळा नाहीये. ऐका, बाबांच्या सेवेमध्ये दिवस घालवा, बाबा स्वतः काही रूपाने तुमच्याकडे येतील, कुठल्याही रूपाने, आणि घरी मदत करून जातील. एकदा कधीतरी बघा, कारण ती क्षमता त्यांच्यामध्ये सिद्ध पुरुष आहेत ते. फक्त तुम्ही काय अंतःकरणामध्ये भाव ठेवून त्या सेवेशी एकरूप होता, हे सगळ्यात महत्वाचे. खरं सांगू का, बाबांशी एकरूप जर झालं ना,
आणि जर का तुम्हाला अनुभव आला ना तर तुमच्या लक्षात येईल की बाबा आणि मी वेगळा नाहीच. एवढंच नाही, तुम्हाला मी सांगतो, साखर आणि गुढी याच्यात भिन्नत्वच नाही हो, एकच आहे. साखर म्हटलं तर गुढी, गुढी म्हटलं की साखर, वेगळं काय त्याच्यामध्ये? एवढंच नाही, हिरा आणि हिऱ्यापासून निघालेला प्रकाश, तो प्रकाश सुद्धा हिऱ्यामुळं आणि हिऱ्यामुळं तो प्रकाश आणि प्रकाशामुळे हिरा, भिन्नत्व नाहीच त्याच्यामधलं. तीर्थ आणि गंगाजळ काय फरक आहे? गंगेचं पाणी तेच तीर्थ आणि तीर्थ तेच गंगा. आणि म्हणून सोनं आणि अलंकार याच्यात भिन्नत्वच नाही ना. सोनं जरी म्हणजे अलंकारामध्ये जरी असलं तरी ते सोनच आहे, लक्षात घ्या. सोनं आणि अलंकारामध्ये भिन्नत्व काय? सोनच, ते शेवटी सोनच. तसं बाबा आणि आपण एकरूप झालो की मग बाकी तिथं द्वैत नाही, लक्षात घ्या. दुसरं एक मी सांगू का तुम्हाला, अजून एक उदाहरण देतो, त्याच्यामध्ये सुंदर आहे की घंटा आहे, आपण घंटा वाजवली की त्याच्यातनं निघणारा जो नाद आहे तो नाद पुन्हा समावला जातो त्या घंट्यामध्येच. म्हणजे नाद आणि घंटा हे वेगळं नाहीच. घंटा आला म्हणजे नाद आला, एक लक्षात घ्या. नाद निघाला घंटेतून तो तया ठाईची झाला लीन, तेवी माझे ठाई मिळवून द्वैत खंडन करावे. आपण सद्गुरू मध्ये किती एकरूप होतो हे सगळ्यात महत्वाचं आहे. तू देव मी भक्त जान, मुखे करीन तुझे कीर्तन, जन्मोजन्मी हेची मागणे, प्रेमदान हेची देई. बस देवा, नामदेवराय म्हणतात की देवा बाकी काहीच नको, बस माझ्या मुखामध्ये सदैव तुझं नामस्मरण राहावं, सदैव तुझ्या कीर्तनामध्ये मी एकरूप राहावं, जन्मोजन्मी मला फक्त हेच घडावं, बाकी दुसरं काहीच नको, फक्त तुझी भक्ती मला घडावी. बस बाबांकडे गेलं ना, बाबांना दुसरं काही सांगू नका, एवढंच म्हणा की बस बाबा झाड जरी झालो ना तरी त्या बिवडी क्षेत्रातलं होईल, दगड जरी झालो ना तर त्या बिवडीतला होईल. नीट ऐका. आणि साधक जर झालो ना तर पुन्हा एकदा बाबा तुमचाच होईल. एवढा साधकाच्या ठिकाणी निश्चय सुंदर हवाय, लक्षात घ्या. जोपर्यंत आमच्यामध्ये तो निश्चय होत नाही ना तोपर्यंत काय नाही. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. तुम्ही फक्त एकदा निश्चय करा बस. आणि नामदेवराय म्हणतात की देवा बस तुझी अखंड भक्ती मला मिळावी, बाकी काही नको. बस आयुष्यभर तुझं गुणन वर्णन माझ्या मुखातनं व्हावं, गुणगाती आवडीने, गुणगाती आवडी हेची माझी सर्व जोडी. आणि म्हणून बस बाकी दुसरं काहीच नको देवा, तुझ्याकडे बाकी मला काही मागायचंही नाही. आता नामदेव रायांच्या घरी वाणी म्हणून देव गेलेला, घरात काहीच नव्हतं, सगळ्या गोष्टी घरामध्ये उपलब्ध त्या ठिकाणी दिसल्या. नामदेव रायांना थोडस वेगळं वाटलं की अरे घरामध्ये आज जरा वेगळंच वाटतंय, सगळीकडे धन धान्य वस्तू सगळं सगळं काय व्यवस्थित, स्वयंपाकाचा सुंदर त्या ठिकाणी सुगंध सुटलेला. पण काय झालं, नामदेव राया हे घरामध्ये, परंतु राजाईचा शोध घ्यायला लागले. म्हणजे बायको घरामध्ये नव्हती. बघितलं तर बायको शेजारणीला आपल्या संसारामधलं गारानं सांगत होती. कथेमध्ये नीट ऐका, आपल्या संसारातलं कुठल्याही स्त्रीनी कोणाला गारानं सांगू नये. आणि आपल्या घरातलं गारानं जर आपल्या स्त्रीनी जर दुसऱ्यांना सांगितलं याचा अर्थ
की घरामध्येच भेद निर्माण होतो. आणि म्हणून हे राजाई ज्या वेळेला सांगत होती शेजारणीला, त्यावेळेला नामदेवरायांना ते आवडलं नाही. ऐका, आता काय झालं, देवाने राजाईला बोलवून घेतलं आणि सांगितलं की ह्या गोष्टी ज्या आहेत, ह्या गोष्टी केवळ आणि केवळ तुझ्या पतीचं श्रेष्ठत्व आहे, लक्षात घ्या. राजाई बाजारामध्ये गेली, सगळं काही घेऊन आली, सगळ्या गोष्टी झाल्या, परंतु त्या ठिकाणी सुद्धा देव म्हणतो की हे सगळं त्याचं श्रेष्ठत्व आहे. तुला जे मिळालेलं धन आहे ते केवळ नामदेवरायांच्या मुळेच मिळालेले. पण एक लक्षात घ्या, गोनाई माता ही बाकी विचार करू लागली की हे सगळं आलं खरं, पण मनातल्या मनात म्हणू लागली की बस पांडुरंगाचा आशीर्वाद माझ्या मुलावर राहावा, सतत त्यांची कृपादृष्टी त्या ठिकाणी राहावी. मला वाटलं तर पुढे आता गोनाईने बाकी सगळं हे विचारलेलंच होतं की राजा हे सगळं कुठून आलं. म्हणजे केशव नावाचा त्यांचा मित्र आला आणि थोडस गोनाई पण थोडस आत्मचिंतन करणारी होती, तिच्याही लक्षात आलं. आणि मग कधी अजून एक दुसरा ऐका बर का, गोनाई माता रावळामध्ये गेली, परंतु आणि बरेच जण थांबलेला असतात ना, रावळामध्ये जायचे खाली हात जाऊ नये म्हणून तिने काही पदार्थ घेतले की देवाला तसं खाली हात जाऊ नये म्हणून. ऐका, शास्त्रामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की खाली हात कुठं कुठं जाऊ नये. आपण जर मित्राकडे जर गेलो तर तिथेही आपण खाली हात जाऊ नये. नीट ऐका, शास्त्रातलं सांगतोय मी, आता त्याच्या ओव्या सांगणार नाही, परंतु मुलगी, नीट ऐका, मुलगी किंवा बहीण तिच्याकडे जाताना कधी खाली हात जाऊ नये. शास्त्राचा त्याला आधार आहे. का जावं घेऊन? तीर्थात जाताना सुद्धा खाली हात जाऊ नये. काही लोक तर कोणत्या नगरसेवकाने आता तीर्थयात्रा काढली त्याच्यावरच असतात. काय पण असतं ना, हे ब्लॉकेश्वरी हॉटेल नाही, काय मला सांगा ना तुम्ही, माणसाला रेशनिंग फुकट पाहिजे, बस प्रवास फुकट पाहिजे, सिलेंडर फुकट पाहिजे, वीज फुकट पाहिजे, लाडकी बहीण पाहिजे. मला सांगा ना, माणसाला सगळं फुकट, त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीची नाही एक सवय लागायला लागली. म्हणून एक लक्षात घ्या, तीर्थयात्रेला जाताना सुद्धा खाली हात कधी जाऊ नये आणि सद्गुरूंकडे जाताना सुद्धा कधीही खाली हात जाऊ नये, काही तरी का होईना. एक सांगू का तुम्हाला, आता ह्या बाकीचे मी शास्त्राचे पुरावे देत नाही, पण सद्गुरूंकडे जाताना नीट लक्षात घ्या, किमान आपल्याला समजा एखाद्याची परिस्थितीच नाहीये, पण त्यांनी किमान तुळशीचं पात्र तरी घेऊन जावं, तुळशीचं एक पान. शास्त्र असं सांगतं, सद्गुरूच्या दर्शना जावे तरी तुळशी दल किंचित न्यावे. किमान तुळशीचं एक पान तरी घेऊन जावं. मुठभरी पोहे सुदामे देवे, आणले भावे मज लागे. सुदामा सुद्धा देवाची भेट घ्यायला गेला, त्यावेळेला त्याची परिस्थिती खूप गांजलेली होती. गाडग्यात माडक्यात इकडं तिकडं सगळीकडं पाहिलं तर मूठभर पोहे मिळाली. पण मला सांगा ना, मूठभर पोह्यासाठी सुवर्णाचा गाव नगरी दिली, लक्षात घ्या. आणि म्हणून गोनाबाईच्या अंतःकरणामध्ये की देवाकडे जायचंय, तुझे संगती गोविंदा याने सांडीला घर धंदा. देवा, तुझ्या संगतीला लागला माझा नामा, पण घरदार सगळं विसरला रे. पण एक सांगू का तुम्हाला, देव कोणाच्या बाबतीत उदार होतो, साधू कोणाच्या बाबतीत उदार होतात, हे सगळ्यात महत्वाचं आहे. पोहे घेऊन मुठ भरी
सुदाम्याशी दिदली हेमपुरी. हेमपुरी कुठे? सौराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये. ऐका, अहो ते जाऊ द्या, तो बिभीषण दैत्य कुळामधला, पण एवढा प्रचंड ताकदवान रावण त्याचा खात्मा करून त्याच बिभीषणला पूर्ण नगरी दिली देवानी. द्रौपदीच्या बाबतीत द्रौपदीकडनं एक पान खाल्लं देवाने अगोदर. काय नियोजन आहे त्या देवाचं बघा. देवाचा हा नियम आहे, दिशी तेव्हा दिशी. ऐका, पण द्रौपदीचं पहिलं त्यांनी पान खाल्लं द्रौपदी वरती वेळ येणे अगोदर. काय देवाचं नियोजन आहे बघा, सुंदर. कधीतरी आम्ही विचार करू का तसा. देवानी द्रौपदीकडे गेल्याच्या नंतर एक देव स्वतः त्या ठिकाणी वस्त्र झाला, ते लुगडं झाला. आणि म्हणून एक लक्षात घ्या, द्रौपदीचं संकट पडता जाण आधी घेतले भाजी पान. आता देव आणि गोनाई, ऐका, नाना परीचे कष्ट करती कुणबी पिकवती जैसे. आता इथं एक या शास्त्राचा पुरावा तुम्हाला सांगतो, ज्याच्यावरती फार मोठं वादळ आहे सध्या, की कुणबी मराठा नाही का, रिझर्वेशनचा फार मोठा वाद चालू आहे. पण खरं सांगू का, शास्त्रामध्ये त्याचे पुरावे. इथं असं सांगितलं, नाना परीचे कष्ट करून जो शेतामध्ये कष्ट करतोय, कुणबी पिकवती जैसे धरणी. जे शेतात काम करून धान्य पिकवतात त्याला कुणबी म्हटलेले. आस्ताची राजा दंड करोनी होतशी धनी वाटिया. इथं असं सांगितलंय की त्या शेतकऱ्यांनी आपला घाम गाळावा शेतामध्ये दिवसभर, त्या पिकाची जोपासना करावी, त्याची खुरपणी करावी, त्याला औषध फवारणी करायची. एवढे कष्ट घेऊन ते पीक ज्या वेळेला परिपूर्णतेकडे जात, त्या वेळेला तो राजा येतो आणि राजा त्याच्यातलं काही धान्य किंवा ते पिकलेलं ते घेऊन जातो. उगीचाच दंड, लक्षात घ्या. पण एक लक्षात घ्या, ते गेलेला दंड एक भाजीपान होतं, ते द्रौपदीने दिलेलं, की 56 कोटी यादवात. आता नीट ऐका, 56 कोटी यादव कुळ होतं देवाचं. ऐका, पण त्याच्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ वैष्णव म्हणजे हा उद्धव होता, आणि तेच नामदेवराय आहे. की 56 कोटी यादवात वैष्णव वरिष्ठ उद्धव भक्त, तेवी शिंपियाचे वंशात नामा निश्चित अवतरला. पण ऐका बर का, 56 कोटी यादवामधला सर्वश्रेष्ठ भक्त म्हणजे उद्धव, तो आता शिंप्याच्या कुळामध्ये जन्म घेतो नामदेवरायांच्या रूपाने. आणि गोनाईला देव म्हणतात की गोनाई खरंच तू महान आहेस, कारण तुझ्या पोटी आलेला हा एवढा मोठा वैष्णव, तुझ्या घरामध्ये वावरणारा हा मोठा वैष्णव. उदाहरण सांगतात बर का, फार सुंदर आहेत, ऐका. देव म्हणतो की जसं अंजनीच्या पदरामध्ये हनुमंतराया पडले अनपेक्षित, तसं पाहिलं गेलं तर अंजनीचा आणि त्या प्रसादाचा काही संबंध नव्हता. यज्ञ कुठं झाला? अयोध्येमध्ये. तिथं तो त्या यज्ञातनं दिव्य पुरुष आला, त्याने तो प्रसाद दिला. दशरथ राजाने तो समान पद्धतीमध्ये तिघींना दिला, आणि तेवढ्यात घारीनी झडप मारली कैकेयीच्या हातामधला. पण तो अख्खा पिंड अंजनीच्या जिथं तपश्चर्येला बसलेली होती तिथं बाकी आई तर तिच्या वाट्यामध्ये जाऊन पडला. तसं इथं देव म्हणतोय की 56 कोटी मधला सर्वश्रेष्ठ यादव तो भक्त माझा, तो अनपेक्षित तुला मिळाला. तुझं भाग्य किती मोठं. एवढंच नाही तर कयादू ही दैत्य होती, कयादू, परंतु तिच्या पोटी भक्त प्रल्हाद आला.
अनपेक्षित. म्हणून जसं कयादूला भक्त प्रल्हाद मिळावा नाही का, आणि त्या प्रल्हादाला एवढं मोठं सामर्थ्य त्याचं देवाने दिलेलं, आणि म्हणून तशी तू तू आहेस की तुझ्या ठिकाणी नामदेवरायासारखा महान भक्त, तो यादव कुळामधला सर्वश्रेष्ठ, तो तुझ्या घरी आलेला आहे, तुझ्या पोटी आलेला आहे. खरं तर आपल्याला थोडस तर्कज्ञान पाहिजे बरं का. सगळ्यांनी ऐका, आम्हाला तर्कज्ञान नाहीये. आम्हाला थोडस तर्कज्ञान असणं गरजेचं आहे. साधकांनी सावध अवस्थेमध्ये पाहिजे. काय तर्क असावं, कोणाला मार्गदर्शन करावं, ऐका, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आपल्या मनातलं गुज कोणाला सांगू नये. पात्र पाहून आपण दान केलं पाहिजे. रोग पाहून औषध त्या ठिकाणी दिलं पाहिजे. आणि सभा पाहून कीर्तन केलं पाहिजे. समोरचा समाज पाहून त्या ठिकाणी कथा केली पाहिजे. थोडस तर्कज्ञान असणं गरजेचं आहे. उगीच कुठेही व्यर्थ वेळ आणि शक्ती वाया जाऊ नये, म्हणून तर्क हे आपल्या ठिकाणी पाहिजे. नामदेवांना हे सगळं पटलं बरं का. पण देवानी घरी येऊन एका वाण्याचं रूप घेतलं आणि मला आर्थिक मदत केली, हे नामदेवरायांना आवडलं नाही. देवानी नामदेवाशी संभाषण केलं, सगळं झालं. नामदेवांना जवळ घेतलं, त्याचे डोळे पुसले. संसारात तू काळजी करू नकोस, तू माझ्या जवळ राहा, तुला काही होणार नाही, तुझ्यावरती वेळ येऊ देणार नाही. हे सगळं झालं, सगळं झालं. नामदेवराय म्हणतात की देवा, माझं मागणंच फक्त एकच आहे की मला बाकी काहीच नको. तुझं कीर्तन, कथा, तुझं नाम सतत माझ्या ठिकाणी घडावं, याच्यापेक्षा मला काही नको. पण द्रव्य आणून दिलंस ते बाकी नामदेवरायांना पटलं नाही. नामदेवरायांनी ते सुवर्ण मुद्रेचं बाचकं उचललं आणि त्या वेळेला याचक असतील, गरीब असतील आणि ब्राह्मण होते, त्या सगळ्यांना आमंत्रित केलं आणि देवाने दिलेलं धन ते सगळं त्या ठिकाणी देऊन टाकलं. निष्काम आसक्ती जे विरक्त, तयाशी आवडे हे निज रूप, कावळ्या शिपाही जे मांसाहार, ते कायसा येतील श्रीराम. इथं काय सांगितलं ऐका. कावळ्याला काय आवडल? मांसाहार आवडल. तुम्ही मिठाई दिली ना तर तो खाणार नाही, त्याला ते आवडणारही नाही. नामदेवरायांना इथं धन आवडे ना, हो. आणि निष्काम आसक्त जे विरक्त, जे निष्काम आहेत, हो, अपेक्षाच नाहीये कुठली, हो, विरक्त आहेत, ज्यांच्या ठिकाणी वैराग्य, तयाशी आवडे हे निज काम, त्याला हे आवडणार नाही, त्याला फक्त एकच भगवंताचं चिंतन आणि भगवंताचं ते त्या ठिकाणी नामस्मरण. आणि म्हणून एक लक्षात घ्या की धनाची जी आसक्ती आहे ना, ते आम्ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये बघा, एवढी आसक्ती आहे की कल्पनेच्या बाहेर, आणि एवढी आसक्ती त्या ठिकाणी आहे. आपली वेळ झाली, मी या ठिकाणी एकच मिनिटामध्ये उरकतो. धनाची आसक्ती संपुष्टात आली पाहिजे. आपल्याला शेवटपर्यंत तसं कधी होत नाही, आपण फक्त पैशाच्या मागे पळतो. परंतु एक सांगू का तुम्हाला, सूर्याला सुद्धा ग्रहण लागतं आणि त्याचा प्रकाश कमी होतो. मग आपल्यालाही कधीतरी आयुष्याच्या काही टप्प्यावरती असं वाटलं पाहिजे ना की नाही, आता बस, आता बाकी पूर्णतः हा वेळ परमार्थाला द्यावा. ठीक आहे, तरुणांचं वेगळं आहे, पण काही माणसांचं आता काही दिवसानंतर बाकी चालता येणार नाही, हे करता येणार नाही, परंतु ती सुद्धा इतकी आसक्त झालेली आहे, त्यांना वेळच नाही. एक सांगतो तुम्हाला, ढग आलेत भरून आणि आता पाऊस पडेल की काय, पण त्या उड्यामध्ये जर वारा आला ना तर ते ढग सुद्धा विरून जातात. तर पैसा नावाचे ढग सुद्धा कधी जातील.
सांगता येणार नाही. आणि म्हणून त्याच्यामध्ये एक दुसरा दृष्टांत दिलेला आहे की शुकांनी अनुष्ठानाला बसावं, अनुष्ठान सुरू करावं आणि तिथं मेनकीनी यावं. उपयोगच नाही ना. अनुष्ठान एकदा सुरू झाल्याच्या नंतर ती मेनका त्यांना काहीच वाटणार नाही. तसं आयुष्याच्या काही टप्प्यावरती आपल्याला विरक्ती आली पाहिजे. हो, विरक्ती आली पाहिजे की नाही, आता बस, आता हे खूप झालं. आणि आपोआपच त्याच्यामध्ये रस न वाटणं आणि आपोआपच भक्ती मार्गाकडे ओढवणं, ही स्थिती निर्माण झाली पाहिजे. आज नामदेवरायांचं थोडक्यात आपण चरित्र पाहिलं. उद्या आपल्या कबीर रामानंद परंपरेमधले सुंदर सर्वश्रेष्ठ संत कबीर महाराज यांचं चरित्र आपण उद्या पाहणार आहे. आज या ठिकाणी नामदेवरायांचं चरित्र या ठिकाणी पूर्णविराम घेत आहे. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत देव भगवान की जय. सद्गुरु साधुबाबा महाराज सद्गुरुनाथ भगवान की जय. उद्या कबीर महाराजांचं चरित्र सुंदर आपल्या रामानंद संप्रदायामध्ये त्या ठिकाणी असणार एक क्रांतिकारी असे एक संतत्व भारतामध्ये होऊन गेलं. आणि कबीर महाराज सुद्धा किती प्रचंड वैराग्य त्यांच्या ठिकाणी. कबीरांचं सुद्धा सुंदर असं चरित्र उद्या आपण ऐकूयात. धन्यवाद. साधू समर्थ सीताराम.